पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये मनीषा विरे शितोळे यांच्या रूपाने नवे आशावादी नेतृत्व पुढे आले। सुशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेला युवा चेहरा म्हणून शितोळे यांची प्रभागात ओळख निर्माण होत असून नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे। या प्रचारादरम्यान संवाद साधताना मनीषा शितोळे यांनी सांगितलं की प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर आपला भर राहणार आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असून केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करायचा आहे, असे त्या म्हणाल्या। कर्वेनगर परिसरात गेल्या काही वर्षात विकासाबाबत संमिश्र अनुभव राहिलाय। या पार्श्वभूमीवर विनम्र, मितभाषी आणि लोकांच्या अडचणी समजून घेणारे नेतृत्व मिळावे अशी अपेक्षा मतदार व्यक्त करतायत। शितोळे यांचे सामाजिक कार्य, महिलांशी असलेला थेट संवाद आणि तरुणांमध्ये निर्माण झालेली विश्वासार्हता ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधतायत। लोकांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 30 साठी विकासाचं नवं पर्याय सुरू करायचंय, असा विश्वास शितोळे यांनी व्यक्त केलाय। एकूणच प्रभाग क्रमांक 30 मध्ये नवे नेतृत्व, नवी ऊर्जा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे निवडणुकीची लढत अधिकच रंगतदार होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। आज मला फार आनंद होत आहे की आज आम्ही सुरुवात केली। आमच्यावरती विश्वास टाकून माननीय शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांनी आम्हाला जी संधी दिली त्याचं नक्कीच आम्ही सोनं करून दाखवू, हा विश्वास आहे मला। तुमच्या प्रभागात कोणत्या समस्या आहेत? आमच्या प्रभागात आता सध्या सगळ्यात मोठी समस्या आपल्याला समोर दिसतीये, वाहतूक कोंडी फारच मोठी समस्या आहे। पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे, वाहतूक कोंडी सॉल्व्ह करणे, तो प्रॉब्लेम, ह्या दोन मोठ्या समस्या आहेत। ड्रेनेजचं पाणी जे आहे वसाहतींमध्ये चालण्याच्या रस्त्यावरनं जात आहे, ते आरोग्यावरती येते नागरिकांच्या, त्यामुळे ते सुद्धा एक महत्त्वाचं, असे छोटे मोठे अजून बरेचसे मुद्दे आहेत। आम्ही एका नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। कशा प्रकारे महिलांचा प्रतिसाद दिसतोय? महिलांचा प्रतिसाद भरपूर चांगला आहे। ह्यावेळी बऱ्याचशा महिला कॅन्डिडेट्सना संधी दिल्यामुळे सगळाच महिला वर्ग फार आनंदी आहे। तुम्ही तीर्थयात्रेला तुमचा एक चांगला प्रतिसाद मिळाला? हो, छान प्रतिसाद मिळाला आमच्या त्या यात्रेला सुद्धा। काय कसं आहे प्रचाराचं नियोजन? आता आम्ही इथनं सुरुवात करतोय आज, मग हळूहळू पूर्ण सगळा प्रभाग आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू। काय दिसेल 16 तारखेला, काय चित्र दिसेल? 16 तारखेला तुम्हाला नक्कीच आम्ही विजयी झाल्याचं दिसू। आमच्यावरचा विश्वास आम्ही नक्कीच खरा ठरवण्याचा प्रयत्न करू। आम्ही सगळे प्रयत्न करू आमच्या परीने। या कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी प्रभाग नंबर 30 यामध्ये पक्षाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आपण शितोळेताईंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली एक वर्गातून निश्चितच या भागाचा विकास, जो पूर्वी बरेच दिवसापूर्वी हा पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं आलेली, परंतु पाहिजे तसं समाधानकारक विकास झालेला नाही, तरी शितोळेताईंच्या मार्फत या ठिकाणी असणाऱ्या समस्या, एक तडफदार तरुण पक्षाने दिलेला उमेदवार आहे आणि हा निश्चितच चांगल्या प्रकारे 15 तारखेला 16 तारखेला विजय होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात, कसं वाटतं? चांगलं झालं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले। इथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय, त्यामुळं आम्हाला काही नाही। उमेदवारी देताना थोडं वेळ गेला तरी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल आमची। इथं पुणे शहराचं काय चित्र दिसेल? या ठिकाणी पुणे शहराची गुंडगिरी, वाहतुकीची समस्या लोकांना बेसवते आणि त्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे, नवीन पाहिजे। हे असणारं भाजपचं सरकार हे डोंगी आहे, लोकांना फसवतंय, त्यामुळं सर्वांना मंडळींना मतदार इतका जागृत झालाय की यावेळेस पुणे महानगरपालिकेची सत्ता बदलली पाहिजे।